दावोस दौऱ्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे। पहिले गुजरातले गेलेले उद्योग महाराष्ट्रात आणा। संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावर टीका केली आहे। तर दावोसमधील सामंजस्य करार बघून विरोधकांचे डोळे पांढरे होतील। दावोसच्या दौऱ्यावर टीका करणाऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले। मुख्यमंत्री दावोसला जाऊन काय करत होते त्यांची संपूर्ण गँग, त्याच्यामध्ये आम्हाला पडायचं नाही। सरकारी तुजीवर त्याचा किती भार पडला हे आम्हाला पाहायचं नाही। दावोसचे आकडे खूप मोठे आहेत, कितीतरी लाख कोटी वगैरे सांगतायत, पण आमच्या समोर एकच आकडा आहे। दावोसला असताना जो समोर आला तो म्हणजे त्यांच्या मंत्रिमंडळातला 8000 कोटीचा ॲम्ब्युलन्स घोटाळा। या 8000 कोटीचा ॲम्ब्युलन्स घोटाळ्याने जर मुख्यमंत्र्यांचे डोळे पांढरे होणार नसतील बरं का, तर हे महाराष्ट्रातील दुर्दैव आहे। स्वित्झर्लंड दावोस इथला वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम हा दौरा अतिशय यशस्वी झाला। महाराष्ट्रामध्ये परदेशी गुंतवणूक करण्याचा ओढा मोठ्या प्रमाणामध्ये जाणवला आणि यावर्षी 3,53,000 पेक्षा जास्त परदेशी गुंतवणुकीचे MOU साईन झाले। जवळपास 1 ते 1.5 लाख आणखी MOU साईन करण्यासाठी लोकांनी चर्चा केली, स्वारस्य दाखवलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।